दाविती देखणे रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संताचिया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तापले चंदन निववितो कुडी तापले चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काळी संत संग त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका माय बापे पिंड पाळीला माया माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका संतांचे वचन वारी जन्म दुःख संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तुका मने जवळी न पाचारिता जावे तुका मने जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका पांडुरंगा करू भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुण तरतुर्या लालन लीला नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जनवन चंदनाराध्यलिंगा नमो चतुरचित्त चकोर चंद्रात्मानुभव नरेंद्रा श्रुती गुण समुद्रा मन्मथ मन्मथा नमो सुभाव भजन भाजना भवेब कुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुराया तुमचा अनुग्रहो गणेशो जय दया पुला सौरसो तै सारस्वती प्रवेशो बाळका हे आती हे असो दिठी जयावरी झळके कि हा पद्म करो माथा पारुखे तो जीवची परितुके महेशेशी निवृत्तीनाथाचे चरणी निवृत्तीनाथाचे चरण
निवृत्तीनाथाचे चरणे शरणैका जनार्दने संपाद्य ज्ञानांचे विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल विठ्ठल रविदीप हिरा दावेती देखणे रविदीप हिरा दावेती देखणे अदृश्य दर्शने संताची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका विश्वगुरु अखंड संजीव समाधिस्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने महाकैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे शिरोमणी संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबऱ्यांच्या अनुग्रहातून वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत षड्गुण ऐश्वर्य संपन्न सच्चिदानंद घन श्री रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान श्री पंढरीनाथाच्या अपार असीम आणि अहेतुकी कृपेने प्रस्तुत समयी आपण सर्वजण प्रातस्मरणीय श्रीगुरु गुरुवर्य श्री बाबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल परमपूजनीय परमवंदनीय गुरुवर्य श्री पांडुरंग बाबांच्या आज्ञेने ही प्राप्त झालेली सेवा वास्तविक पाहता एवढ्या मोठ्या भव्य उत्सवामध्ये गुरुवर्यांच्या श्रीगुरूंच्या उत्सवामध्ये सेवा करावी असं माझा अधिकार नाही. इथं झाडून काढायला मिळालं तरी मोठं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल तेथे करीन आंघोळी उडे चरणरज धुळी येते तीर्थावळी पर्वकाळ सकळ प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री बाबांचा असणारा हा उत्सव आहे आणि त्या उत्सवामध्ये ही सेवा आली. कशी आली काही मला माहीत नाही, पण गुरुवर्य बाबांचीच असणारी कृपा त्यांच्या आशीर्वादाने सेवा करण्याची माझी योग्यता नाही. कारण संताचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येते. बहुदुधड जरी झाली मैस गाय तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. महापुरुषाचा महिमा भक्ताचा महिमा भक्तची जाणती दुर्लभ या गती अनेकांशी. साधू पुरुषाचा महिमा साधू पुरुषांना कळतो. आपण साधक आहे त्यात मी मंद साधक आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्याच्यामुळं प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांचा जो काही महिमा आहे तो महिमा थोरपणा माझ्यासारख्याला वदवता येणार नाही. पण जशी बाबांची कृपा होईल, सद्गुरू श्री निवृत्तीनाथांची ज्ञानोबऱ्यांची पांडुरंगाची प्रभू रामचंद्रांची जशी कृपा होईल तसा आपण आपल्या मर्यादित वेळेमध्ये गुरुवर्य बाबांचं असणारं जे काय स्वरूप महिमा आहे, शक्ती महिमा आहे, त्यांचा महिमा त्यांचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करू. तेवढी आपली योग्यता नाही. तैसे तुमचे अवधान आहे तुम्ही मना हे होय ऐसे वक्तृत्व कवना आहे जेणे रिझा तुम्ही काजे दिठवा तुमचा वरुषे सकळार्थ सिद्धिमती पिके इरवी कोंबेला उन्मे सुखे. जरी अवधान जरी उदास तुम्ही ज्ञानोबऱ्या सांगतात तुम्ही संत माझे या कडा कराल दिठीचा बहुडा तरी तुम्हा माने एवढा होईन मी. तुमचा आशीर्वाद असेल, गुरुवर्यांचा आशीर्वाद असेल तर महापुरुषांचा जो महिमा आहे आपल्याला थोडाफार सांगण्याचा आपण प्रयत्न करू. प्रातस्मरणीय गुरुवर्य श्री बाबांचा असणारा उत्सव आहे. साधू पुरुषाचा एक स्थायी भाव असतो, महापुरुषांचा एक स्थायी भाव असतो. अमानित्वम हा साधू पुरुषाचा स्थायी भाव असतो. पूज्यता डोळानं देखावी स्वकीर्ती कानी नायकावी हा अमुका ऐसी नोहावे सेची लोका असा हा साधू पुरुषांचा स्थायी भाव असतो. पण तरीसुद्धा भगवान परमात्मा पांडुरंग परमात्मा साधू पुरुषांचा संतांचा महिमा स्वतः प्रकट करत असतात. साधू पुरुषांना त्यांच्या कीर्तीची अपेक्षा नसते, साधू पुरुषांना पूज्यतेची अपेक्षा नसते. ते पूज्यच आहेत. ते स्वरूपानं त्रिकालाबाधित पूज्य आहेत. मागही पूज्य होते, वर्तमान काळातही पूज्यच आहेत, भूतकाळातही चंद्रसूर्य असेपर्यंत पूजनीयच आहेत. विठ्ठल विठ्ठल प्रातस्मरणीय
प्रातस्मरणीय वैकुंठवासी गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज घुले बाबा त्यांचं एक वाक्य आठवतं. ते म्हणायचे, साधू पुरुषांचा गुरुवर्यांचा सोहळा आपण केला नाही तर त्यांचं काही बिघडत नाही, पण आपलं बिघडू नये म्हणून त्यांचा उत्सव करायचा. विठ्ठल संत महात्मे चित्तीर्थ आहेत. गुरुवर्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर 2 तीर्थ आहेत जगामध्ये. एक भौमतीर्थ आहे आणि एक चित्तीर्थ आहे. भौमतीर्थामध्ये आपण स्नान केलं तर आपले पाप जातं, पाप वासना जात नाही. मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाचे नि बापे, गुरुवर सांगत असतात. गंगेमध्ये स्नान केलं, स्नान केल्यानंतर बुडी मारून वर आलं की ते पाप डोक्यावर तरंगतं, बुडी मारून वर आलं की परत डोक्यावर बसतं. पण संतरूपी ज्ञानतीर्थामध्ये आपण जर स्नान केलं तर जी काही पापाला कारणीभूत असणारी अविद्या, वासना, अज्ञान, जीवदशा संत महात्मे बाधित करतात. विठ्ठल असा हा साधू पुरुषांचा असणारा थोर महिमा आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांचा असणारा हा अभिष्ट चिंतन सोहळा उत्सव आहे. भगवान परमात्मा हा सोहळा करत असतात. वाऱ्या हाती माप माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्यांचे नारायण. जी कीर्तीची इच्छा करतात कीर्ती त्यांचं वर्णन करत नाही. म्हणजे कीर्तीविषयी जे उदास आहेत ती कीर्ती मात्र त्या महापुरुषांचं वर्णन करते. कीर्तिमुख त्यांचे नारायण. भगवान परमात्मा काय करतात, साधू पुरुषाचा महिमा जगामध्ये प्रकट करत असतात. प्रातस्मरणीय गुरुवर्य आपलं परमभाग्य आहे. आपण असं सांगतो की नाही, पूर्वीचे आपले गुरुवर्य सगळ्यांचे प्रातस्मरणीय शांतीब्रह्म मारुती महाराज कोरेकर बाबा सांगतात की आम्ही सद्गुरू श्री मामानं पाहिलं आमचं भाग्य आहे ते सांगतात. आम्ही शांताराम गुरुजींना पाहिलं आमचं भाग्य आहे असे गुरुवर्य आपले सांगतात. आपलं हे परमभाग्य आहे. आपण जरी प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांना पाहिलं नाही, परंतु सद्गुरू जोग महाराजांच्या रूपानं प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा आहेत. विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू जोग महाराजांचा जो महिमा आहे, जे ते जसे ज्यांचं जीवन होतं सद्गुरू जोग महाराजांचं, तसंच जीवन प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांचं आहे. सद्गुरू जोग महाराज एकदा पंचवटी क्षेत्रामध्ये आल्यानंतर गंगेमध्ये गोदावरीमध्ये स्नान करत असताना महाराज म्हणाले, तिथले जे तीर्थोपाध्याय होते ते म्हणाले, महाराज गंगेमध्ये स्नान करताना श्लोक म्हणावा लागतो, पापोहम पाप कर्महम पापात्मा पाप संभव त्राहि माम कृपया गंगे पाप हरा भव. सद्गुरू जोग महाराज रागावले आणि म्हटले, माझ्या आयुष्यात मी कधी पाप केलंच नाही, हा श्लोक का म्हणू म्हटले. आणि ह्याच अधिकाराचे असणारे प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा आहेत. विठ्ठल दर्शनाचे प्रशस्ती पुण्यपुरुष जोग महाराजांचा, सद्गुरू जोग महाराजांचा जो स्वरूप महिमा आहे तोच प्रातस्मरणीय सद्गुरू गुरुवर्य बाबांचा महिमा आहे. आणि वारकरी शिक्षण संस्था स्थापन होण्यापूर्वी श्री क्षेत्र इगतपुरीमध्ये स्वानंद सुखनिवासी श्री जोग महाराज, सद्गुरू श्री स्वामी महाराज, सद्गुरू श्री लक्ष्मण महाराज इगतपुरीकर आदी हे महापुरुष त्यांनी ह्या पूर्वी इगतपुरी क्षेत्रामध्ये
भजनाची उपासना केली, भजनाची साधना केली आणि त्या प्रासादिक जागेमध्ये परत सद्गुरू जोग महाराज भजनी मठ स्थापन झाला आणि अशा ह्या सद्गुरू जोग महाराजांच्या गादीवर, सद्गुरू जोग महाराजांच्या स्वरूपाच्या महिमेच्या गादीवर प्रातस्मरणीय आपले सर्वांचे पूजनीय वंदनीय गुरुवर्य बाबा विराजमान झाले. कुणी विराजमान होत नाही महाराज, त्या ठिकाणी खूप मोठा अधिकार लागत असतो. गुरुवर्य बाबांचा महिमा लौकिकदृष्ट्या जरी ते सामान्य कुळात जन्माला आलेले दिसत असले पण ते सामान्य कुळ म्हणता येत नाही. भगवान परमात्मा सांगतात, शुचिनाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभी जायते, जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता, जया ते गृहदेवता आदिर दी वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू सारासार विचारू मंत्री जया ते. असं जे पवित्र कुळ आहे प्रातस्मरणीय गुरुवर्यांचे बाबांचे मातृतीर्थ आणि पितृतीर्थ, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता, त्रैलोक्याचं ते धन्य कुळ आहे. जेथे हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ते तीर्थ ते कुळ तो वंश ते पितृतीर्थ आणि मातृतीर्थ धन्य आहेत, ज्यांनी जगाच्या उपकारासाठी जगाच्या कल्याणासाठी एवढे मोठे सद्गुरू आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत महाराज. असे प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबा लौकिकदृष्ट्या सामान्य कुळात आपल्या जन्माला आलेले दिसतील पण ते सामान्य म्हणता येत नाहीत महाराज. तो मनुष्य लोका तो जरी झाला प्राकृतू तरी प्रकृती दोषाची मातू नेण्याची तेच माऊली सांगतात. जरी सामान्य आपल्याला दिसले त्यांना सामान्य म्हणता येत नाही. बाबांना गुरुवर्य बाबांचं जीवन आपण पाहतो, एवढं मला काय एवढं त्याचं आमचा प्रातस्मरणीय बाबांचा सहवास काय मला एवढा प्राप्त नाही झाला. पण संत वचनाच्या द्वारे जे संतांनी सांगितलं, प्रातस्मरणीय गुरुवर्य बन्सी बाबा आहेत, गुरुवर्य प्रातस्मरणीय पांडुरंग बाबा आहेत, प्रातस्मरणीय गुरु देवराम बाबा आहेत, हे थोर मंडळी आहेत. त्यांना बाबांचा खूप सहवास मिळाला. सकाळी प्रवचनामध्ये आपण ऐकलेलं आहे. त्यांचा महिमा आपल्याला कळणार नाही पण तरीसुद्धा जे मला तोडकं मोडकं सांगता येईल मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न करेन. गुरुवर्य बाबा जसं सद्गुरू जोग महाराज हे सिद्ध प्रज्ञ होते, सिद्ध योगी होते, साधना केली आणि मग सिद्ध झाले असं नाही. सद्गुरू जोग महाराज म्हणायचे, आम्ही मागच्या जन्मामध्ये ज्ञानोबरायांची जन्मभर पालखी वाहिली, विठ्ठल विठ्ठल. जसं महाराज म्हणायचे तसं आपले सर्वांचे गुरुवर्य बाबा सहस्थितीमध्ये सिद्ध प्रज्ञा, ऋतम प्रज्ञा ज्याला म्हणतात, फारसे असं या महापुरुषांचं वर्णन असं केलेलं आहे. जसं एखाद्या साधकाला जन्माला आल्यानंतर श्रीगुरूंची भेट घ्यावी लागते, साधना करावी लागते, इंद्रियाला आकळावं लागतं, अभ्यास करावा लागतो, शास्त्राचं चिंतन करावं लागतं. मग श्रीगुरू सेवा करून कुठंतरी ती मुक्त दशा केव्हा तरी शतात एका तरी जन्माच्या शेवटी प्राप्त होत असते. पण अशा महापुरुषांना जन्माला येतानाच ते मुक्त स्थितीमध्ये जन्माला येत असतात. दशेची वाट न पाहता वयसेची आगाव न येता बाळपणी सर्वज्ञता वरितया ते मोटकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढा प्रगटे प्रकाश जैसा. असे भगवत भक्त जन्मताच महाराज सिद्ध असतात, सिद्ध होऊन जन्माला येतात. त्यांच्या जीवनामध्ये साधक दशा आणि सिद्ध दशा ही एकच असते. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रातले जे दुर्भेद अभिप्राय ते आपल्याला कळत नाहीत. गुरुकृपेशिवाय ज्या अभिप्रायामध्ये सिद्धांतामध्ये प्रवेश होऊ शकत नाही ते अभिप्राय महापुरुषांना सहज अवलोकन होतात. दुर्भेद जे अभिप्राय गुरुग्रम्य हन्नटाय सौरसेवेनं जाय बुद्धी तयाची बळी इंद्रिय येते मना मन एकवटे पवना पवन सहजीची गगना मिळवू लागे ऐसे नेनो काय पैसे तयातीचे की जे अभ्यासी समाधी घर पुसे मानसाचे जाणे जे योग पिटीचा भैरव काय हा आरंभरंभेचा गौरव की वैराग्य सिद्धीचा अनुभव रूपा आला तैसा सिद्ध भांडारेवनी काढिला. ज्ञानोबा वर्णन करतात. असे जे संत महात्मे असतात वैराग्य सिद्धीचा आला, वैराग्यरूपी सिद्धीच त्यांच्या रूपानं काय होत असते प्रगट होत असते. त्यांना इंद्रियाचं संयमन करावं लागत नाही, शास्त्राचा त्यांना अभ्यास करावं लागत नाही, करावं लागतो निमित्त फक्त काना वचनाची भेटी आहे की नाही, फक्त दिग्दर्शनासाठी. गुरु शिष्य परंपरा जगामध्ये जी काही परंपरा चालत आलेली आहे तिचं एक मार्गदर्शन करण्यासाठी अशी परंपरा या महापुरुषांना चालवावं लागत असते. प्रातस्मरणीय श्री गुरु मामासाहेब दांडेकर त्यांचा अनुग्रह अशा या स्थितीमध्ये जी काही सहज जन्मता सिद्ध दशेमध्ये परमपूजनीय गुरुवर्य बाबा
जन्माला आले म्हणण्यापेक्षा अवताराला आले. विठ्ठल विठ्ठल लौकिकदृष्ट्या जन्म आहे त्यांचा, लौकिकदृष्ट्या त्यांना जन्म म्हणता येईल आपल्याला. पण असे जे महात्मे असतात, जरी ते आपल्या सामान्य दिसत असले, तुकोबऱ्यांचा एक गोड अभंग आहे. दह्याची अंगी निघे ताक लोणी, एका मुली दोन्ही मागुने, आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, किंवा ह्या पृथ्वीच्या पोटी हिरा गारा गोटी. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, एकाच लोखंडापासून नांगर होतो, एकाच लोखंडापासून विळा होतो आणि एकाच लोखंडापासून तलवार होते, पण प्रत्येकाची किंमत भिन्न भिन्न आहे. महाराज सांगतात, फिरंगी वाखर लोखंडाचे विळे, परिते निराळे गुणा मोल, पायरी प्रतिमा एकची पाषाण, परिते महिमान वेगळेची. तुका म्हणे तैशा नव्हतील परी, संतजना सरी सारकिया. अनेक अमुप होती तारांगणे, रवीसी समान लेखूने, सरिता ओहोळ गंगा सागरा समान लेखी तयाहून अधम नाही. तुकाराम महाराज सांगतात, संत महात्म्यांना आपल्या सामान्य म्हणता येत नाही. संत महात्मे कसे आहेत? ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, तरी माणूसपणाची भांब लौकिक भागू. मूर्तिमंत चालते बोलते हे ज्ञानाचं सूर्यबिंब आहे महाराज. तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, ब्रह्मसुखाला अवयव फुटावे असे त्या महात्म्यांचे संतांचे अवयव असतात. 5व्या अध्यायामध्ये माऊलीने गोड वर्णन केले. ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे, ते विवेकाचे गाव, की परब्रह्मेचे स्वभाव, नात्रे अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे, ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे अंगिक माऊली वर्णन करतात. ते कसे महाबोधाने विहार करण्यासाठी त्यांचं आश्रयस्थान निवड केलेलं आहे महाराज. ते विवेकाचे गाव आहेत. आपण जे परब्रह्माचं वर्णन ऐकतो, असंग स्वरूपामधलं, निर्विकार स्वरूपामधलं, निर्गुण स्वरूपातलं परमात्मा जे परमतत्व आहे, ते परमतत्व त्यांच्या रूपानं मूर्तिमंत प्रकट झालं. परब्रह्मेचे स्वभाव किंवा दागिने घालून ही ब्रह्मविद्या त्यांच्या रूपानं प्रकट झालेली आहे. सत्वाचे सात्विक, चैतन्याचे अंगिक ज्ञानोबराय वर्णन करतात. असे जे भगवत संत महात्मे असतात, त्यांच्या रूपानं मूर्तिमंत ब्रह्मविद्या, सुखाला फुटलेले ब्रह्मसुखाला फुटलेले अवयव म्हणजे गुरुवरे बाबा आहेत. विठ्ठल विठ्ठल बाबा, गुरुवरे बाबांचं जे जीवन आहे, ज्ञानोबरांच्या भाषेत जर बोलायचं झालं, असे संत महात्मे बोलतात कसे, असे संत महात्मे पाहतात कसे, असे संत महात्मे क्रिया करतात कसे, असे संत महात्मे चालतात कसे, त्याचं सर्व वर्णन ज्ञानोबरांनी गोड केलेलं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, असे संत महात्मे चालताना कसे चालतात. माऊली म्हणतात, कमळावरी भ्रमर, पाय ठेविते हळवार, कुचुंबैल केसर या शंका, तैसे परमानुपा गुंतले जाणूने जीव सानुले, कारुण्या माझे पावले लपवणी चाले. त्या फुलावर जसा भ्रमर तो सुगंध घेत असतो, पण कसा घेतो महाराज, एकदम सावकाश. तर आपण चालतो पण धसधस चालतो आपण, आहे की नाही. किती मुंग्या मरत असतील काही माहीत नाही, पण संत महात्मे चालताना खूप सुंदर. तैसेने मार्दवे पाय, भूमीवरी नेसतू जाय, लागती तेथ होय जना सुख, आहे की नाही. गुरुवरे बाबांचा पाय कुठल्या जीवावर जरी पडला तरी त्यांनाही आनंद व्हावा, आहे की नाही. ऐसिया लघिमा चालिता, कृमी कीटक पांडुसुता, देखे तरी मागवता हळूची निघे. असे जे भगवत भक्त संत महात्मे असतात, चालताना अशा रीतीनं चालतात महाराज. पुढे ज्ञानोबराय म्हणतात, त्यांचं बोलणं कसं आहे, बोलण्याची नाही, बोलो म्हणून जरी काय तरी बोल कुणाही खोपेल का. माऊली वर्णन करतात, गुरुवरे बाबा जर बोलू लागले असं वाटतं आपले आईबाप बोलतात. विठ्ठल परेसे तया होय माय बापू, ज्ञानोबराय वर्णन करतात. आपले आईवडील जसे बोलावे, आहे की नाही. ऐशी कळवळ्याची जाती करे लाभावी न प्रीती, अशा रीतीने गुरुवरे बाबा बोलत असतात. नाद ब्रह्म मुसे आले गंगा पै असलेले, पतिव्रते आले वार्धक्य जैसे, साचा आणि मवाळ मितले आणि सरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. पण बोलताना कसं असतं, पुढा स्नेह पाजरे, मागा चालते अक्षरे, शब्द पाठी अवतरे कृपा आधी. पहिल्यांदा प्रेम, आहे का नाही. पहिल्यांदा अमृताचा स्त्राव, कृपादृष्टी, अमृत स्त्राव पहिल्यांदा, स्नेह, मग चालते अक्षरे, आहे की नाही. शब्द नंतर, आधी कृपा, आहे की नाही. संत महात्मे आधी कृपा करतात, अभयदान देतात, अमृताचा वर्षाव करतात आणि मग पाठीमागून शब्दाचा उच्चार करत असतात. मधुरावाणी
वाणी होटी तुका म्हणे वाव पुटी गोड असं संत महात्मे बोलतात. मधु आली मुखावाटे अमृत वचने. गुरुरे बाबांकडे पाहिल्यानंतर समाधान वाटतं, आनंद वाटतो, चित्ताला प्रशस्ती वाटते, जावं वाटतं, जवळ जावं वाटतं गुरुरे बाबांच्या. कसं आहे गुरुरे बाबांचं मुखकमल कसं आहे ज्ञानोबा सांगतात. स्वय श्वसने चित्ते सुकुमार मुख मोहाचे माहेर माधुर्य अंकुर झाले दशन तैसे. मुख मोहाचे माहेर आहे की नाही, जावं वाटतं. पांडुरंगाला पाहिल्यानंतर जो आनंद वाटतो तोच आनंद गुरुरे बाबांना पाहिल्यावर वाटतो. मुख मोहाचे माहेर महाराज सांगतात माधुर्या झाले अंकुर दशन तैसे. आता ते कृपादृष्टी करत असताना गुरुरे बाबा कशी कृपा करतात माऊलींनी सुंदर वर्णन केलेलं आहे. जसे चंद्रबिंबोनी धारा निघता नव्हती गोचरा पण एक सरे चकोरा निघती दोंदे माऊली सांगतात. चंद्रबिंबातून अमृताचा स्त्राव होतो, कुणाला दिसत नाही पण चकोर तृप्त होतो. तसं गुरुवरे बाबांची जी कृपा आहे डोळ्यात दिसणार नाही पण साधक पुष्ट होतो. महाराज साधक कासवीचे बाळ वाडे कृपादृष्टी दुधा नाही भेटी अंगसंगे. कासवीचं बाळ हे कृपादृष्टीनं बाळाला पुष्ट करतं. पण ज्ञानोबऱ्यानं हा दृष्टांसुद्धा कमी वाटला. महाराज तैसे प्राण्यांशी होय जरी तो वास पाहे तया अवलोकनाची सोय कुर्मीही नेणे. विठ्ठल विठ्ठल बरोबर. बाबा कृपा अवलोकन करत असताना संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. एक अमृत शक्ती असते, एक पुष्ट शक्ती असते. साधक तृप्त होतो. महाराज अशा साधू पुरुषांच्या महापुरुषांच्या गुरुवर्यांच्या सहवासामध्ये गेला साधक पुष्ट होतो, तृप्त होतो. त्याला जे लागतं ते सगळ्या गोष्टी साधकाला आपोआप प्राप्त होतात. त्याने साधती साधने तुटती भवाची बंधने. त्यांच्या या कृपेमुळं काय होत असतं साधकाची जीवदशा बाधित होत असते, अविद्या बाधित होत असते, अज्ञान बाधित होत असतं. असं त्यांच्या कृपेमध्ये सामर्थ्य आहे. त्यांचे हात कसे आहेत
ज्ञानोबाने गोड वर्णन केले. अक्षमे आणि संन्यासिले निरंधनाने विझाले मुकेनी घेतले मौन जैसे. महाराज सांगतात अक्षमे आणि संन्यासिले थकलेलं आहे आणि संन्यास पण घेतलेला आहे, विजलेलं आहे आणि इंधन पण नाही आहे, आणि मुकेने घेतले मौन जैसे, मुकाय आणि मौन धारण केले. तयापरी जया जया करा काही करणे नाही, अकर्तयाच्या ठाई बैसव येते. त्याप्रमाणे ज्या हाताला निर्व्यापारत्व प्राप्त झालेले महाराज, काम नाही झालो पाय रिकामा, कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. जी काही इच्छा आहेत परमार्थातले सर्व इच्छा पूर्ण झालेले आहे, तृप्ती आहे, निरंकुश तृप्ती आहे, आनंद आहे, खुंटलिया धावा तृष्णेच्या. पण जरी त्या हाताला काही काम करायचं पडलं, कारण प्रारब्धानं देह हालतच असतो, मग ते हात काय करतात, तरी हाची सराव जे जोडी जाते. ज्ञानोबा सांगतात हात जोडावे, हाच त्यांच्या हाताला सराव असतो. नाभिकारा उचलिले हात पडले देह जे आरता ते स्पर्श जे आळूमाळू. ज्ञानोबा सांगतात एखादा पडला असेल त्याला हात द्यायचा. नाभिकारा उचली जे नाभी नाभी ऐसे बोलिले वचन, ते माझे कल्याण सर्वस्वी. संत धीर देतात, नाभी नाभी ऐसे बोलतात, घाबरू नको. आणि मग आरता ते स्पर्शी जे आळूमाळ. आणि त्या अर्थभक्ताला जो जी काही मुमुक्षु आहे त्या मुमुक्षुला संत महात्मे पाठीवरून हात फिरवतात, डोक्यावरून हात फिरवतात. तो साधक महाराज, त्या साधकाला त्रैलोक्य थोकडं पडतं. तो साधक ब्रह्मरसाच्या पुष्टीमध्ये मस्त होतो. अशी असणारी गुरुवर्य बाबांची जी काय चालते ज्ञानाचे बिंब, अवयव ते सुखाचे कोंब, अशी ही गुरुवर्य बाबांची प्रतिमा मूर्ती जी आहे, चैतन्य स्वरूप असणारी, ब्रह्मविद्या स्वरूप असणारी, परब्रह्म स्वरूप असणारी आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुवर्य बाबांचा महिमा खूप मोठा आहे. आपण गुरुवर्य बाबांचा महिमा वर्णन करू शकत नाही. गुरुवर्य बाबा सिद्ध दशेमध्ये जन्माला आले. जन्माला आल्यानंतर संत महात्मे काय करत असतात, ज्ञानोबा सांगतात फेडीत पापताप पोखी तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे तैसे बांधली सोडीत, बुडाली काढी साकडे फिडीत. अर्थाच्या अविद्येने जे बांधलेले आहेत त्यांची सोडवणूक करायची, भाऊ नदीमध्ये जे बुडालेले आहेत त्यांना वर काढायचं, आणि त्रिविध दुःखाने जे त्रस्त आहेत त्यांचं दुःख नाहीसं करायचं. संत महात्मे काय काम करत असतात. तुकाराम महाराजांनी गोड वर्णन केलेलं आहे. जो स्वतः मुक्त होतो त्यामध्ये विशेषत्व नाही म्हणतात तुकाराम महाराज. ऐक आप तरे त्या की कोण बराई, आवरण को भलो नाम धराई. एक वचन आलेलं आहे. ब्रह्मवेत्त्यामध्ये श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता कोणता, क्रियावानेश ब्रह्मविदाम वरिष्ठ. ब्रह्मवेत्त्यामध्ये क्रियावान ब्रह्मवेत्ता महात्मा श्रेष्ठ सांगितला. क्रियावान म्हणजे काय, तुकाराम महाराज सांगतात कहे तुका उपकार हे काज, कहे तुका उपकार हे काज, सब कर रहिया रघुराज, सब कर रहिया रघुराज, कहे तुका उपकार हे काज, सब कर रहिया रघुराज. तुकोबराने तिथं उदाहरण दिलेले आहेत. काहे भूमी इतना भार राखे, दुबत धेनू नये दूध चाखे. काहे वृक्ष फलत बिरखा नाही मोल. महाराज सांगतात काहे परिस कंचन करे धातू, नाही मोल तुटत पावत घातू. ह्या वस्तू फक्त जगामध्ये परोपकारासाठी निर्माण झालेल्या आहेत. तसे जो स्वतः आत्मज्ञान संपादन करून मुक्त होतो तुकोबरा त्याला पुरुषार्थ मानत नाहीत. दाता तोची एक जाना नारायणा स्मरवे. महाराज सांगतात यावे तया काकुलती, जे दावे ती सुपंत. तुका म्हणे वरी नुरे त्याचे खरे उपकार. ज्यांनी आपली जीवदशा बाधित केली अशा महात्म्यांना आपण काय देऊ शकतो. आणि गुरुवर्य बाबांचं सगळ्यात मोठं जर काम काय असेल तर ते आहे महाराज. गुरुवर्य बाबांनी आपल्या आयुष्यामध्ये लोकोपकारासाठी, कारण यद्यदा चरिती श्रेष्ठ दत्त देवे तरो जन येथे वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविती तेच येर अनुष्ठिती सामान्य सकळ विशेष आचरावे लागे संती. गुरुवर्य बाबांनी
लोकसंग्रह केला. मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. लोकसंग्रहाची व्याख्या शांतीब्रह्म एकनाथ महाराज खूप गोड सांगतात. अभेद भक्ती वैराग्य ज्ञान स्वयं आचरोनी आपण देखी लावावे इतर जन. लोकसंग्रह लक्षण जाणे नाव. अभेद भक्ती वैराग्य ज्ञानाचं आचरण करून समाजाला त्या मार्गाला लावणं हा लोकसंग्रह आहे. किंतु नुसतं लोक गोळा करणं त्याला लोकसंग्रह म्हणत नाहीत, है की. ज्यांनी आपल्या अभेद भक्तीच्या द्वारे, वैराग्याच्या द्वारे, ज्ञानाच्या द्वारे समाजाला भक्ती मार्ग दाखवला, असा श्रेष्ठ लोकसंग्रह गुरुवर्य बाबांनी केला. आपण जेवून जेवावी लोका, आपण जेवावी लोका, आपण जेवून जेवावी लोका, आपण जेवून जेवावी लोका. संतर्पण करी तुका, संतर्पण करी तुका, पणा करे तुका, पणा करे तुका, पणा करे तुका, पणा करे तुका. आपण ज्या भक्तीचा सेवन केलेलं आहे, संत महात्मे ती भक्ती स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाहीत. सेवितो हा रस वाटेतो अनेका. महाराज सांगतात तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, किंवा जी पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती. रिगाला भक्ती पंक्ती जगादी तू कैवल्य कनकाची दाना, जोन कडसी थोरासाना द्रष्ट्याच्या दर्शना पाडा बुजो. गुरुवर्य बाबांचा सगळ्यात मोठा महिमा हा आहे. तुमच्या आमच्यासाठी त्यांनी लोकसंग्रह केला. पंढरी क्षेत्रामध्ये, आळंदी क्षेत्रामध्ये, त्र्यंबक क्षेत्रामध्ये, इगतपुरी क्षेत्रामध्ये समाजासाठी भव्य वास्तू उभारल्या. जसं प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी श्री बंकटस्वामी महाराजांनी पंढरी क्षेत्रामध्ये वारकऱ्यांची व्यवस्था म्हणून भव्य मोठी वास्तू उभारली, तसंच त्याच तोडीची वास्तू प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांनी समाजाची, त्र्यंबकेश्वर परिसरातल्या सर्व समाजाची, वारकऱ्यांची, भाविकांची, साधकांची व्यवस्था व्हावी म्हणून खूप मोठ्या भव्य अशा वास्तू उभारल्या महाराज. तुमच्या आमच्यासाठी उभारल्या. सगळ्यांची सोय व्हावी, वारी करता यावी, वारीची उपासना करता यावी, वारीची सेवा करता यावी. हे सगळे कार्य गुरुवर्य बाबांचे सहज लीलया घडले, आहे की नाही. अहो सोपं नाही काम हे महाराज. एखादं साधं घर बांधायचं म्हणलं तर माणसाला जन्म जातो माणसाचा. पण एवढे मोठे जी काही मोठी शक्ती आहे, एक भगवंताची असणारे अनुग्रह आहे, भगवंताची कृपा आहे. सद्गुरू निवृत्ती महाराज त्यांच्या हृदयामध्ये आहेत. सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज त्यांच्या हृदयामध्ये असल्यामुळे भगवान निवृत्तीनाथ महाराज या सगळ्या गोष्टी लीलया, सहज लीलया. आणि असं आहे, पुष्कळ मला सांगतात बाबांच्या सहवासामधले, गुरुवर्य बाबांच्या मनामध्ये जे येतं म्हणे ते पूर्णच होतं. विठ्ठल विठ्ठल गुरुवर्य बाबांचा आणखी एक स्थायी भाव म्हणजे शिस्तपणा. गुरुवर्य बाबांना पाहताना एक आदरयुक्त भीती वाटते माणसाला. एक मनुष्य घाबरतो, आणि अशी भीती वाटली पाहिजे माणसाला. भीती वाटली नाही तर माणसं कसेही वागतील. गुरुवर्याविषयी, संतांविषयी आपल्याला संतापाशी भाऊ असावी मर्यादा. महाराज सांगतात फलकटाचा धंदा उरफोडी. गुरुवर्य बाबांचा अशा प्रकारे एक स्थायी भाव, वैराग्य. बाबांच्या जीवनातून, आचरणातून, कीर्तनातून भक्ती, वैराग्य प्रकट होतं महाराज. अहेकीचे परत्रीचे भोग पायक झाली, इच्छेचे परी भोगावे हे न रुचे. मना माझी ज्ञानोबा सांगतात हे असो महासिद्धीसी, लक्ष्मी आलिया पाशी परी महाविष्णू जैसी गणिची नाते. अशी जी स्थिती आहे अलोलुप्त्वम, ते हे विषय वैराग्य. महाराज आत्मलाभाचे भाग्य आणि ब्रह्मानंदा योग्य होती जीव. पूर्वी लहानपणी आम्ही खूप घाबरायचो, आता घाबरत नाही असं नाही, आताही घाबरतो. पण गुरुवर्य बाबांची काही कृपा झाली असेल. गुरुवर्य धरितेच्या हाती संत कृपावंत. पाळी पंढरण्यात लाळा त्यांचा. वास्तविकता त्यांच्याजवळ बसण्याची आमची योग्यता नाही, अधिकार नाही. गुरुवर्य बाबांच्या पुढं आमची बसण्याची योग्यता नाही, आहे की. ज्ञानोबा किती गोड वर्णन करतात. जरी तुझा महिमा पाहतोय तरी पाशी उभे ठाकाही योग्य न हो. ज्ञानोबा अर्जुन म्हणतात जरी आमची योग्यता पाहिली, तुमच्याजवळ बसावं, तुमच्याजवळ बोलावं अशी आमची योग्यता नाही. पण संताचा महिमा असा आहे महाराज, आले समर्थाच्या मना तरी होय राहणार अंक त्याचं. मग त्याचं दोष पाहत नाही, त्याचे काहीच पाहत नाही. संत महात्मे काय करतात, त्याचा अंगीकार करतात. अनाथ अपराधी पतित आगळा परी पाया वेगळा नका करू, असा हा संतांचा महिमा. गुरुवर्य बाबांनी तुमच्या आमच्यासाठी सर्व केलं.
परोपकारासाठी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे लोकसंग्रह केला, लोकसंग्रहासाठी वास्तू उभारल्या, आचरण करून दाखवलं. अर्भकाचे साठी पंथे हाती धरली पाटे, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविते अंगी. पण सगळ्यात मोठा गुरुवर्य बाबांचा महिमा जर कोणता असेल, तुकोबराय सेवेला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या दाविती देखणे अदृश्य दर्शने संताच्या. श्री तुकोबराय बाबांचा गुरुवर्य बाबांचा महिमा प्रतिपादन करतात. जगामध्ये सूर्य, दिवा आणि हिरा प्रकाशित आहेत, पण ते जड वस्तूचं प्रकाशन करतात. जसं एखादा मोठा व्यापारी छोट्या व्यापाऱ्याकडून माल घेतो आणि दुसऱ्याला विकतो, तसं हे यदा आदित्यगतम तेजो जगद्भासयते खिलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्धी मामकम महेशी सूर्या हाती दिदली तेजाची सुती तया भासांतवर्ती जगची केले. तैसे चंद्र सूर्यादी थोरे हे तेजे जे फारे ते जयाचेने आधारे प्रकाशते. ते वस्तू की तेजोराशी सर्वभूतात्मक सरेसी चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशे जे जयाचेने अंगिके तेजे आવો रही रवी शशीचे वाणीजे. म्हणून जग हे वेसजे विना असे तया माऊली वर्णन करतात. चंद्र, सूर्य, अग्नी, दिवा, हिरा प्रकाशित करतात, पण परप्रकाशित आहेत आणि ते जड वस्तूचं प्रकाशन करतात. आत्मवस्तूचं, परब्रह्म वस्तूचं, अदृश्य जी वस्तू आहे, अदृश्य वस्तूचं प्रकाशन करण्यामध्ये ते समर्थ नाहीत. रवी दीप हिरा दाविती देखणे. देखणे म्हणजे दृश्य वस्तू, दिसणाऱ्या वस्तू. महाराज सांगतात अदृश्य दर्शने संतांच्या, म्हणजे अदृश्य आत्मवस्तू आहे, परमात्म तत्व आहे. ते अदृश्य आत्मतत्व श्री गुरूंच्या कृपेने मात्र ते दर्शन होत असतं. महाराज सुंदर वर्णन केलेलं आहे. मग ते कारण अदृश्य दर्शने संतांचे म्हणजे प्रमाणाला अगोचर असणारा जो हरी परमात्मा आहे, त्या हरीचं दर्शन होतं. कारण तो प्रमाणाला अगोचर आहे, कुठल्याही प्रमाणाला तो ओ देत नाही. परमात्मा ती वस्तू कशी आहे,
ज्ञानोबा सांगतात, ततपदम तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गतान निवर्तन्ते भूयः तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये यत प्रवृत्ती प्रसृता पुराणी इदंतेशी वाळाले मी पणेविन डहारले ते रूप पाहिजे आपले आपणची परी दर्पणाचे आधारे एकची करुणी दुसरे मुख पाहते विरे तैसे नको हे दैसा न मोडलिया विहिरा मग आपल्या उगमी झरा भरुनी ठाके जे पाहि जतेने विन पाहिजे काय निननाची जाणीजे आद्य पुरुष का म्हणेजे जया ठाई दृश्यपणे देखीजे का नेयत्वे जाणीजे अमुक्या ऐसे म्हणेजे तेजे नव्हे जया जे आरा परवते जया जे पुढे मागवते दृश्य विन देखते दिसणे जे दृश्य जे ज्ञानोबा वर्णन करतात. ती अदृश्य वस्तू म्हणजे कोणती वस्तू आहे? इदम आणि अहम वृत्ती शून्य जी परब्रह्म वस्तू आहे. तिथं इदम वृत्ती चालत नाही आणि अहम वृत्ती जी आहे तीही चालत नाही. का चालत नाही? पंचदशीमध्ये वर्णन केले, स्वयमेवानुभूतित्वात असे अनुभाव्यतन विद्यते ज्ञातृ ज्ञानांतरा भावात अयम अज्ञेय तू असत्ययान. म्हणजे स्वयमेवानुभूतित्वात परमात्मा वस्तू ही अनुभव रूप आहे, अनुभवाचा विषय नाही. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा जर इंद्रियाचा विषय होईल तर तो जड होईल महाराज. पण परमात्मा कसा आहे? चेतन आहे. परमात्मा ठिकाणी इद्रुक भाव पण चालत नाही, ताद्रुक भावही चालत नाही. अशा प्रकारचाही म्हणता येत नाही आणि तशा प्रकारचाही परमात्मा वस्तू म्हणता येत नाही, आहे की नाही? म्हणजे जर त्याला परमात्माला जर अशा प्रकारचा आहे म्हटला तर तो इंद्रिय गोचर होईल महाराज, आहे की नाही? तो परमात्मा इंद्रिय गोचर नाही आहे. परमात्मा वस्तू कसे आहे? इंद्रियाला गोचर होऊ शकत नाही. तो वाचू निवर्तनते अप्राप्य मनसा स मनाची नखी न लगे बुद्धीची दृष्टी न लगे इंद्रिया की रजोगे काय होईल. ज्ञानोबा सांगतात परमात्मा कारण आहे आणि या वस्तू कार्य आहे. कार्य कधी कारणाला जाणत नसतं आणि परमात्मा असा आहे स्वयमेवानुभूतित्वात. अशा प्रकारचाही म्हणता येत नाही, तशा प्रकारचाही परमात्मा म्हणता येत नाही. घरातून जशा घटपटादी वस्तू काढल्यानंतर घरामध्ये आकाश शिल्लक राहतं, तसं अनात्म देहाचा निराश केल्यानंतर जे खाली शिल्लक राहतं ती अदृश्य वस्तू आहे. विठ्ठल विठ्ठल. परमात्मा सच्चिदानंद म्हटलं का? म्हटलं सच्चित आणि आनंद असदाची व्यावृत्ती सत्मनो आलो श्रुती जडाची समाप्ती चिद्रूप ऐसे दुःखाचे न सर्वनाशे उरले ते सुखायसे निगदिले निश्वासे प्रभूचेने. परमात्मा ठिकाणी सच्चित आनंद हे सुद्धा बोलणं सहन होत नाही. पण असताची व्यावृत्ती करण्यासाठी, जडाची व्यावृत्ती करण्यासाठी, दुःखाची व्यावृत्ती करण्यासाठी परमात्म्याला सच्चित आनंद म्हणावं लागलं. अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम अगंध वच्छ अनादि अनंतम नित्यम महतः परम ध्रुवम असं असणारं जे परमात्मा वस्तू आहे त्या परमात्मा वस्तूचं मात्र संत महात्मे काय करून देतात? इतर ज्या वस्तू आहेत आपल्या नेत्रगोलकानं दिसतात, पण परमात्मा वस्तू आपल्या नेत्रगोलकानं दिसत नाही. इतरे दृश्य पदार्थ हा अनेन चक्षुषा दृश्यन्ते, पण भगवान अनया दृष्ट्या न लक्ष्यते. का न लक्ष्यते? ज्ञानेन दृग्गम्य हा. विठ्ठल विठ्ठल. अशा इतर जड वस्तू आपल्या डोळ्यांना पाहता येतात. विश्वरूप दर्शनामध्ये हा प्रसंग आलेला आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला विश्वरूप दाखवतात, पण अर्जुन म्हणतो तुम्ही बका करवे चांदणे चरवू पहा. मग कसं काय दर्शन व्हायचं? म्हणले हा हो उठवण्या आरसा आंधळ्या पुढे दाहो बैसा. आम्हाला दिसणार कसं आहे? मग दिव्यम ददामी ते चक्षु पश्चिमे योगमेश्वरम. ज्ञानदृष्टी पाटा फाटा फुटला. ज्ञानदृष्टी दिल्यानंतर मग हे सगळं अवतार जे सगळं ते जे समुद्राचे का कल्लोळ विश्व हे मृगजळ जया रश्मीस्तव दिशे. ती जी काही ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर मग जी काही ब्रह्मवस्तूचं दर्शन काय झालं अर्जुन महाराजांना झालेलं आहे. अशी ही ब्रह्मवस्तू आहे. त्या वस्तूला आपल्याला काहीच म्हणता येत नाही. अनादी सच्चिदानंद असणारी ही अदृश्य वस्तू असणारी, पण कशामुळं ज्ञात होते? कशामुळं त्याचं ज्ञान होतं? धन्य दिवस आजी दर्शन संताचे नांदे तया घरी दैवत पंढरीचे. किंवा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन संत कृपेनं. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. असे ह्या ब्रह्मवस्तूचं जे काही ज्ञान आहे संत महात्मे आपल्याला करून देतात. गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आती जैसे माऊली वर्णन करतात. हे संत महात्मे मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येती तयापाशी अवघे जणे तीर्थासी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने. थोडं जर आपण चिंतन केलं तर जगामध्ये 3 वस्तू आहेत. एक केवळ दृश्य आहे, दुसरी दृग्दृश्य आहे आणि तिसरी केवळ दृक आहे. दृश्य वस्तूचं आपण चिंतन केलं
घटपटाधिक इंद्रियाधिक हे केवळ दृश्य आहेत. दृक्दृश्याचा विचार केला तर इंद्रिय आणि मन हे दृक्दृश्य आहे. देहाच्या दृष्टीनं इंद्रिय दृक आहेत, पण मनाच्या दृष्टीने इंद्रिय दृश्य आहेत. आपण जर थोडं पुढं गेलो तर मनाच्या इंद्रियाच्या दृष्टीनं मन हे दृक आहे, पण आत्मदृष्टीनं मन हे दृश्य आहे. विठ्ठल विठ्ठल. पण एक दृक वस्तू आहे, ती परमात्मा वस्तू आहे, त्याचं प्रकाशन कोणी करू शकत नाही. तमेव भांत मनोभाती सर्वम तस्य भाषा सर्वमिदम विभाती. त्या परमात्मा वस्तूनं सर्व प्रकाशन केलं जातं. यन मनसा न मनुते येनाहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदम यदिदम उपासते. जे मनाचे मन, नेत्राचे नयन, गतीचे चरण, माऊलीवरनं सांगता प्राणाचा प्राण, मेदिनीची मेदिनी, पाणी पिवणी असे पाणी, जे वायूचा श्वासोश्वासू, सगळ्या ज्या क्रिये, ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमस परमुच्यते ज्ञानम नेम ज्ञानगम्यम हृदय सर्वस्य विष्टितम. आणि अशी जी परब्रह्म वस्तू आहे, त्या परब्रह्म वस्तूचं ज्ञान संत महात्मे करून देतात. अदृश्य दर्शने संतांच्या, गुरुवरे बाबांची आपण सेवा केली, गुरुवरे बाबांच्या सहवासामध्ये आपण राहिलो, त्यांच्या संगतीमध्ये राहिलो, कितीही बद्ध असला, कितीही पामरा असला, कितीही विषय असला, तरी पण त्यांच्या सहवासामध्ये मल विक्षेप आदी दोषाचे निवर्तन होऊन ती परब्रह्म वस्तू जी आहे हृदयामध्ये सहज प्रकाशमान होते. तुकाराम महाराज सांगतात, रविदीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. अदृश्य अदृश्य म्हणजे दुसरं तिसरं काय नसून आपला पंढरपुरातला पांडुरंग परमात्मा म्हणजेच अदृश्य आहे. संत महात्मे त्याला देव म्हणतात, शास्त्र त्याला ब्रह्म म्हणतं. विठ्ठल विठ्ठल. असा ज्यांचा महिमा आहे, ज्या महापुरुषांच्या सहवासामध्ये पामराती पामर, शास्त्रामध्ये वास्तविक पामर, विषयी, मुमुक्षु आणि मुक्त हे चारच वर्ग केलेले आहेत. पामराच्या खाली वर्ग नाही. तो जरी असता, पामराच्या खाली जरी वर्ग असता, तरी पण ह्या महापुरुषांच्या सान्निध्यामध्ये मी सुरुवातीला ओवी म्हणून गेलो, हे असो दिटी जयावरी झळके की हा पद्म करू माथा पारुके जीवाची परितुके महेशेशी. संत महात्मे काय करतात, एखादा मंद असला, बद्ध असला, अनंत जन्माचं जर दोष असते, संत महात्मे काय करतात, शक्तिपात करतात. महाराज शक्तिपात करून त्याचं जे काही सगळं मागचं जे काही रेकॉर्ड आहे बाधित करून टाकतात, जीवदशा बाधित करून टाकतात. आणि तो जेवती वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय, तो मने ते तर आहे महाबोध. असा महाबोध प्राप्त करून देण्याचं वस्तू सामर्थ्य प्रातस्मरणीय गुरुवर्य बाबांच्या ठिकाणी आहे. अशा महापुरुषांचं वर्णन मी काय करणार. तुकाराम महाराज अभंग. महिमा काय महिमा महिमा
त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. तुकोबऱ्या स्वतःला पामर म्हणून घेतात. अर्थात ही तुकोबऱ्यांची नम्रतेची भाषा आहे. तुकोबऱ्या सांगतात माझं पामर आहे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी. ज्ञानोबारे म्हणतात एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला अविवेकू तरी संत कृपा दीपकू स्वजोळू असे. जरी मी अविवेकी असला तरी पण महापुरुषांचं वर्णन मला करता येणार नाही. ही तुकोबऱ्यांची नम्रतेची भाषा आहे. तुकोबऱ्या पामर होते का हो महाराज? नाही. जो खरा पामर असतो तो स्वतःला पामर म्हणून घेतो का? तो कधीच पामर म्हणून घेत नाही. तो स्वतःला बृहस्पती म्हणून घेतो. पण जे संत महात्मे असतात, फळलिया तरुची शाखा सहजी भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र आशेका खालावती. ते महाराज सांगतात एखाद्यानं पंचपक्वानाचं जेवण करावं आणि म्हणावं आमची भाजी भाकर गोड करून घ्या. तसं तुकोबऱ्या म्हणतात त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. साचार म्हणजे पूर्णत्वानं. ब्रह्मादिक देवाला सुद्धा महापुरुषाचा महिमा कळत नाही. ब्रह्मादिकामध्ये मग इंद्रादिक पण आले सगळे. दुर्वास ऋषी चालले होते. इंद्र ऐरावतावर बसून चालला होता. दुर्वास ऋषीनं आनंदानं आपल्या गळ्यातले पुष्पमाळा काढली, इंद्राच्या गळ्यामध्ये घातली. दुर्वास ऋषी निघून गेले आशीर्वाद देऊन. इंद्राने काय केलं, ते पुष्पमाळा काढले ना हत्तीच्या सोंडेमध्ये टाकले. आता इंद्राला जर दुर्वास ऋषी कळले नाही तर ऐरावताला काय कळणार आहे. ते हत्तीनं माळ घेतली आणि पायाखाली तुडवले. दुर्वास ऋषीनं पाहिलं, म्हटले असं आहे का म्हटले. मग संतांच्या धिक्कारी अमंगळजीने शाप दिला. स्वर्गातली जी काही सगळी संपत्ती आहे समुद्रामध्ये पडली गेली. कारण इंद्रादिक देवता जे आहेत, ब्रह्मादिक देवता आहेत, त्यांना सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. आपल्याला ते उदाहरण माहिती आहे. काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराज भजन करीत होते. ब्रह्मदेव आले, म्हटले मी सृष्टीचा उत्पत्ती करताय, काय मागण्याची इच्छा आहे ते मागा. कबीर महाराज म्हणाले आम्हा विठ्ठल जीवन टाळ चिपळ्या धन, आम्हाला काहीच लागत नाही. म्हटले आमचं भजन हेच आमची संपत्ती आहे. आपण काहीतरी मागा म्हणे, जगाचा उत्पत्ती करता मी आहे. त्यावेळेस मग कबीर महाराज म्हणाले काय नका देऊ म्हटले, फक्त पावशेर नम्रता द्या म्हटले. आणि मग आता ते ब्रह्मदेवाला नम्रता म्हणजे काय माहीत नव्हतं. जडबुद्धी झाली होती. सृष्टी उत्पत्ती करून देवाकडे गेले, आपल्या पिताश्रीकडे गेले. म्हटले महाराज तुमचे काय वारकरी आहेत म्हटले. बघा मी भेटलो, चांगलं मागायला पाहिजे तर मागितले, नम्रता कशी द्यायची म्हटले. मग भगवंतांनी सांगितलं काय करा, वैकुंठ धामापासून काशी क्षेत्रापर्यंत दंडवत घालीत जा म्हणजे नम्र कळेल. विठ्ठल मग ते दंडवत घालीत घालीत आल्यानंतर कबीर महाराज म्हणतात अहो ब्रह्मदेवा, तुम्हाला पावशेर नम्रता मागितली, तुम्ही तर 5 किलो दिली म्हटले. एवढी नम्रता नको आहे आम्हाला. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिक. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे. ब्रह्मदेवाला ज्ञानोबऱ्याचा महिमा कळला नाही म्हणून ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर, नकळे तो साचार ब्रह्मादिका. ज्ञानोबरा हीच भाषा बोलतात. एवढे जे महिमेचे करणे, ते वाचाळ पण वान मी कवणे. सूर्याचे अंगा उठणे लागत असे, केवता कल्पतरुवरी फुलवरा. कायसेनी पाहुणे ऋषीर सागरा, ऐसा कवने वासे कापुरा सुवासुदेव. चंदना ते कायसेनी चर्चावे, अमृता ते केवते रांधावे. गगनावरी उभवावे घडे केवी, तैसे श्री गुरुचे महिमान. आकळी ते के असे साधन, हे जाणून मिया नमन निवांत केले. प्रज्ञेचे ने आथिलेपणे, श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे. तरी ते मोत्या भिंग देणे, तैसे होईल 15.5 रजतवनी. तैसे सुतीची बोलणी, उगयाची माता ठेवेजे चरणी. हेचे भले या लागे आता, सुती सांडूनी निवांता. चरणी ठेवेजे माता, हेचे भले. विठोबा Bye.
मोहन महाराज पगार, कृष्ण महाराज धामणीकर. रवि दीप ही राधा वीती देखने, रवि दीप ही राधा वीती देखने, दीप ही राधा वीती रवि दीप ही राधा वीती देखने, रवि दीप ही राधा वीती देखने, रवि दीप ही राधा वीती देखने, रवि दीप ही राधा वीती देखने. अदृश्य दर्शने संताचिया, अदृश्य दर्शने संताचिया, त्यांचा महिमा काय वर्णोवी पामर, त्यांचा महिमा काय वर्णोवी पामर. अदृश्य दर्शने संतांचिया, अदृश्य दर्शने संतांचिया, त्यांचा महिमा काय वर्णवे पामर, त्यांचा महिमा काय वर्णवे पामर. कळे तो साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिका, न कळे तो साचार, न कळे तो साचार.
दाविती देखणे अदृश्य दर्शने संताची या त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका तुकोबरे संताचा महिमा प्रकट करता तापली चंदन निववितो कुडी त्रिगुण तो काळी संत संग माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग संतांचे वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार ब्रह्मादिका संतांचा शक्ती महिमा स्वरूप महिमा तुकोबरे आपल्या पुढे प्रतिपादित करतात शक्ती महिमा तुकोबरे सांगतात अदृश्य दर्शने संतांची हा त्रिगुण तो काळी संत संग जन्म मरणाचा जन्म मरण जाया संत संग हा संतांचा शक्ती महिमा आहे तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या चंदन काय करतो आपली कुडी नाम शरीर शांत करतो पण जर मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे मनाच्या ठिकाणी तळमळ असेल तर चंदनही काय करू शकत नाही महाराज चंदनाची चोळी माझी सर्व अंग पोळी ती गोपिका बोलते तद्वत पण अंतकरणातलं जे काही ताप आहे अंतकरणातलं जे दुःख आहे अंतकरणातलं दुःख नाहीसं करण्याची शक्ती संताच्या ठिकाणी त्रिगुण तो काळी संत संग महाराज सांगतात हे सत्वगुण रजगुण आणि तमगुण खूप मोठे त्यांचा मोठा प्रभाव जगावर आहे महाराज सत्वम रजस्तम ती गुणा प्रकृती संभवा निबध्नंती महाभाव देहे देहेन मव्ययम ज्ञानाच्या द्वारे सुखाच्या द्वारे सत्वगुण बांधतो तृष्णेच्या द्वारे रजगुण माणसाला बांधतो निद्रा आळस आणि प्रमाद या तीन दोषाने तमगुण आपल्याला बांधतो महाराज पण संत महात्मे गुणातीत असल्यामुळं सगळ्या जीवाला गुणातीत करतात महाराज त्रिगुण तो काळी संत संग मानापमान योस्तुल्य स्तुल्यो मित्रारे पक्ष हो सर्वारंभ परित्यागी गुणातीतच उच्यते संत महात्मे गुणातीत आहेत संत महात्मे गुणातीत असल्यामुळं गुरुवरे बाबा आपल्याला गुणातून त्रिगुण तो काळी संत संग परत महाराज सांगतात मायबापे पिंड पाळीला माया आईबापाने आपला सांभाळ केला लोभाने सांभाळ केला आहे की नाही उदरा बाहेरे घातल्या पाटे माता पुत्र स्नेह कळवळा उठे बाहेरीले सुने आपल्या पोटे निज स्नेह गोमटी गुरु माता लौकिक माता काय करते उदरातला गर्भ बाहेर घालते पण गुरुरूपी आपली जी माता आहे बाहेरचा गर्भ पोटात घालते महाराज म्हणून जनिता उपनेता तिचा प्रतिपाळिता अन्नदाने देहाचं भय घालवणारा तो चौथा पिता पण या वेगळा जो पाचवा पिता जो झाडणी करी पंचभूताची झाडणी करणारे गुरुवर्य कोण असतील तर श्री गुरु आहेत महाराज मागील पिते जे चौघे जण ते याचे सावत्र बाप जाण नाथ महाराज सांगतात हे चौघं बाप म्हणजे सावत्र बाप आहेत या लागी मग शिष्याला सख्खा बाप जर कोणता असेल तर साधू संत मायबाप जे का दयेचे सागर हे आपले खरे आईबाप आहेत महाराज महाराज सांगतात साधू संत मायबाप तीही केले कृपादान किंवा येवनी गुरुनाथे माता ठेवीला करू अशा प्रकारे सख्खे आईबाप जर साधकाचे कोण असतील तर सद्गुरू रूपी माता पिता हे खरे सख्खे आहेत म्हणून महाराज सांगतात जन्म मरण जाया संत संग भूक काय करते मिष्टान्न ते भूक निवारण तसं जन्माचं दुःख आणि मरणाचं दुःख आहे जायते अस्ति वर्धते विपरीनमते अपक्षेते विनश्यती सर्व वस्तूला काय हे षडभाव आहेत पण गुरुवरे सांगत असतात शेवटचा आणि पहिला भाव उडवला की मधले भाव सगळे आपोआप उडत असतात म्हणजे जायते आणि विनश्यती हे दोन भाव गेले
की संत महात्मे आपलं जे काही जन्म मरणाचं दुःख आहे ते घालून टाकतात. कसं घालवतात? संतांचे वचन, वारी, जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. संतांच्या वचनामध्ये 2 प्रकार आहेत, एक अवांतर वाक्य आणि एक महावाक्य. अवांतर वाक्याने परोक्ष ज्ञान होतं आणि महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं. अस्ति ब्रह्मेती चेदवेद परोक्ष ज्ञान मेवतात, अहम ब्रह्मेती चेदवेद साक्षात्कारस उच्चते. मग परोक्ष ज्ञानानं काय होत असतं? परोक्ष ज्ञानानं अभान पादक आवरण, असत्व पादक आवरणाची निवृत्ती होते आणि अपरोक्ष ज्ञानानं अभानापादक आवरणाची निवृत्ती होती. परोक्षम ब्रह्मविज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम बुद्धिपूर्वकृतम पापम कृष्णम दहती वन्यवत. अपरोक्षात्म विज्ञानम शाब्दम देशिकपूर्वकम संसार कारणात ज्ञान तमसश्चंड भास्कर. हा संसार दुःखाला कारण शरीर आहे, शरीराला कारण आहे पाप पुण्य, पाप पुण्याला कारण आहे रागद्वेष, रागद्वेषाला कारण आहे अनुकूल प्रतिकूल ज्ञान, अनुकूल प्रतिकूल ज्ञानाला कारण आहे भेद ज्ञान आणि भेद ज्ञानाला कारण आहे स्वतःचं अज्ञान. संत महात्मे काय करतात? त्यांच्या सहवासामध्ये आपण त्यांची सेवा केली तर संत महात्मे आपलं स्वतःचं अज्ञान घालून टाकतात. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, संतांचे वचन, वारी, जन्म दुःख, मिष्टान्न ते भूक निवारण. मग अशा महापुरुषांच्या चरणाचा आश्रय करण्यासाठी कोणत्या विधीनं गेलं पाहिजे? महाराज अभंगाच्या शेवट तुका म्हणे जवळीन पाचारी ताजावे, तुका म्हणे जवळीन पाचारी ताजावे. चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामारा, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामारा. संत चरणी पाचारिता जावे, संत चरणे भावे रिगावया. अशा महापुरुषांच्या सेवेसाठी आमंत्रणाचे वाट पाहुणे जवळीन पाचारिता जावे, संत चरणे भावे रिगावया. एक तुकाराम महाराजांचा अभंगोड आहे, अग्नी हा पाचारी कोणासे साक्षेपे, हिवे तोची तापे जाणून या. उदक अन्न काय म्हणे मज खावे, भुकेला तो चाय चोजवीत. महाराज सांगतात, व्याधी पिढ्या धावे वैद्याची या घरा, दुःखाच्या परिहारा आपुल्या. म्हणजे अशा प्रकारे ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिगाव्या. 3 गोष्टी आहेत. एका ठिकाणी आमंत्रण असलं तरी सुद्धा जायचं नसतं. माऊली सांगता, वैर्याचा पाहुणेरू दुर्जनाचा आदरू. वैर्याने पाहुणचार केला, दुर्जनाने आदर केला, आमंत्रण दिलं तरी जायचं नसतं. किंवा गुरुवर सांगत असतात, एखादा मला तुला तिकीट काढून तमाशाला नेतो तरी जायचं नसतं. दुसरी गोष्ट आहे, आमंत्रण असेल तरच जायचं. लग्न असेल, पंगत जेवण असेल, आमंत्रणानंतर जायचं. पण एक गोष्ट मात्र अशी आहे, तिथं आमंत्रणाची वाट पाहायची नाही. तद्वेद्य प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानिरस्तत्वदर्शना. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथे आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वशी. जे ज्ञानाचा कुरुठा ते सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुवटा. ओळगोनी तनु मनु जीवे, चरणासी लागावे, अगर्वता करावे दासे सकळ. मग अपेक्षित जे आपुले ते सांगतील पुसले, जेने अंतकरण बोधले संकल्पानये. जयाचे नि वाक्य उजियडे, झाले चित्त निधडे, ब्रह्माचे निपाडे निशंक होय. मनोनी संतासी अखंड भजावे, त्यांची चरणी व्हावे लीन सदा. महाराज सांगतात, म्हणून अशी ब्रह्मावस्था प्राप्त करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? तुका म्हणे जवळीन पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली प्रातस्मरणीय श्री गुरु आपले सर्वांचे पूजनीय वंदनीय गुरुवर्य बाबा त्यांना 91 वर्ष होत आहेत आणि बरोबर आहे ना 94 आणि त्यांच्या निमित्तानं असणारा हा उत्सव आहे. सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी एक अज्ञानी बालक पांडुरंगाच्या चरणी अशी प्रार्थना करतो. आम्हा सर्व साधकांचं विद्यार्थ्यांचं आयुष्य गुरुवर्य बाबांना प्राप्त व्हावं आणि बाबांची शताब्दी ह्याच्यापेक्षा मोठे आपल्याला पाहायला मिळावे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकार निवृत्ती ज्ञानदेव सोपान वर
महिमा काय साचार ब्रह्मधिकार जय जय